मी शुभम सावंत. हा माझा पहिलाच व्लॉग असून आजचा व्लॉगमध्ये आपल्याला मी पानवल ब्रिज, जो की रत्नागिरी जिल्ह्यामधला सर्वात उंच ब्रिज आहे व भारतातला दुसरा सर्वात मोठा ब्रिज आहे, आणि हा ब्रिजचा पहिलाच व्लॉग असून हा व्लॉग मी सुरुवात करत असताना मी तुम्हाला माहितीच देऊ इच्छितो की मी नवीनच चॅनलवरती असल्यामुळे नवीनच काहीतरी करायचा उपक्रम असा ठरवला आहे. तर प्लीज माझे जेवढे मित्र असतील, जे की मला ओळखत असतील शुभम सावंत म्हणून किंवा केरू म्हणून, त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वगैरे जे काय असतं, लाईक बटन असेल, कमेंट असेल, शेअर करायचं असेल, ज्यांना शेअर करायचं त्यांना करा. आज मी सुरुवात करणार आहे आणि त्याच्यानुसार मला जसा रिस्पॉन्स भेटेल तसे माझे नवीन व्लॉग तुम्हाला दररोज बघायला मिळतील. तर चला जाऊया. तर आपण रत्नागिरी येथे कारवांचवाडी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या इथे आलो आहोत. आणि जसं की तुम्ही बघू शकता, ही कारवांचवाडीची कमानी. इथून आतमध्ये आल्यावर आपल्याला इथे कारवांचवाडीला जो गावात जो रस्ता जातो त्या रस्त्यावरती जाऊन आपण तिकडे पानवल या ब्रिजवरती पोहोचू शकतो. तर आम्ही आता जात आहोत आतल्या रोडला. आता कारवांचवाडीला जाण्याचा मार्ग तुम्हाला दाखवतो. जसं तुम्ही पुढे आलात, तुम्हाला रत्नागिरीमध्ये जिम करायची असेल तर लिओ फिट हा जिमवरती तुम्ही येऊ शकता. भरपूर चांगली जिम आहे. आता आपण कारवांचवाडीच्या ग्रामीण पोलीस स्टेशनतून पुढे आल्यावरती 2 फाटे फुटतात, ज्याला की ढोपरदेव असं म्हटलं जातं. तर ढोपरदेव फाट्याच्या इथून आपल्याला सरळ जायचं आहे कारवांचवाडी गावाच्या दिशेने. जसं की बघू शकता बघा, ढोपरदेवाचं मंदिर इथे बाजूलाच आहे. आणि आता आपण सरळ कारवांचवाडी गावात जाणार होतो. काम कसा एडिट करायचा वगैरे जसं की तुम्ही बघू शकता, आता आपण कारवांचवाडी गावामध्ये एंट्री मारलेली आहे. निसर्गमय असं आहे गाव, जे की आता खूप जास्त डेव्हलप होणार आहे. नदी आहे सांग. तर जसं तुम्ही बघू शकता की ते कारवांचवाडी गावाची नदी. आता कारवांचवाडी गावामध्ये आल्यावर आपल्याला इथे परत राईट मारायचा आहे, जो की टेंबे गावात जातो. रत्नागिरीमधल्या लोकांना माहिती असेल तो रस्ता. ते खाली तुम्ही बघू शकता घनदाट असं जंगल, त्याच्यामधून आपल्याला वाट करत टेंबे गावात पोचायचं. बोल. तर आपण थोड्याच वेळात टेंबे गावात पोचू. हे सगळे इथे गावात भाजी वगैरे करतात मळ्यात. इथे आपण म्युझिकच टाकू मध्ये. आता तुम्हाला कारवांचवाडीच्या इथला पहिला ब्रिज दाखवतो, पानवलच्या अगोदरचा रेल्वेचा ब्रिज. हवी घोडासाठी मला घोटलं, मला 25,000 देतो चांगला, 40,000. आता कारवांचवाडीचा ब्रिज तुम्हाला बॅक साईड व्ह्यू दाखवतो थोड्या वेळाने पुढे जाऊन, त्याने तुम्हाला दिसेल तो कसा आहे नक्की. थांबतो मी त्यामध्ये.
मी करतो ती व्हिडिओ बोलू. जसं की तुम्ही बघू शकता, आता आपण कारवानच्या वाडीच्या इथल्या रेल्वेच्या पहिल्या ब्रिजच्या इथे आलेलो आहे. आणि हा जो ब्रिज आहे ह्याच्यासमोर जे डोंगर आहे त्याच्या पलीकडे तो पानवलचा ब्रिज आपल्याला दिसेल. त्यासाठी आपल्याला हा मार्गाने पुढे जाऊन खाली टेंबे गावात पोचल्याच्या नंतर बाणेवाडीतून जाऊन बाणेवाडीच्या पुढच्या वाडीत तो आपल्याला ब्रिज दिसेल. जसं की तुम्ही बघू शकता, हा ब्रिजसुद्धा किती उंच आहे आणि ह्याच्या तिपटी चौपटीने 4 पट तरी तो पानवलचा ब्रिज तुम्हाला ह्याच्यापेक्षा उंच बघायला मिळेल. तर चला आपण जाऊया, होय की नाही. तर की तुम्ही बघू शकता, मी आता माझ्या गावात आलेलो आहे. टेंबे माझं पण पोमेंटीच गाव आहे आणि जिकडे 1ली ते 4थी त्याचे विद्यार्थी इथे शिकतात पोमेंडीची. इकडे माझी आई, माझे मामा ते सगळे इथे शिकायला होते. जसे की आता तुम्ही बघू शकता, आपण इथं कारवानचीवाडी गावाच्या इथून आता आलेलो आहे. खाली टेंबे पूल आणि हा टेंबे पूल आणि इथून आपल्याला सरळ जायचं आहे. बाणेवाडीत रस्ता जातो, आपल्याला वरती पूर्ण जायचं. आता बघतो मध्ये 5-5 सेकंदाचे किंवा 10 सेकंदाचे शॉर्ट्स घेतो हे वाले. आता हा व्ह्यू चांगला आहे ना, ते गाणंच टाकायचं. मग मला एक सांग, मधीच गाणं मधीच आपला वॉइस हा करता येतो ना? हो, ते मला जर दाखवून द्या. बाकी सगळं बेसिक मला माहिती आहे. बाकीचं मला जरा कुत्रीमध्ये येतात गाड्या सावकाश चालवा. माझा 2दा ॲक्सिडेंट झालेला आहे, त्यामुळे गाड्या एकदम सावकाश चालवा. आणि गावाचं ठिकाण असल्यामुळे कसं कोंबडी, कुत्री, परत लहान मुलं हे असे कुठेही रस्त्यात खेळत असतात. त्याच्यामुळे आपण शक्यतो दुसऱ्याच्या गावामध्ये जाताना किंवा कुठच्याही गावामध्ये असताना अरुंद रस्त्यावरती आपली गाडी सावकाश चालवणे हा प्राईम मोटिव्ह असला पाहिजे. त्याच्याने आपल्याला सुद्धा इजा होणार नाही आणि ना समोरच्याला कधी होईल. त्यामुळे नक्कीच गाडी चालवताना ही काळजी बाळगा. गावातलं घर आहे, ग्रामपंचायत आहे. घर आहे, घर आहे. हे असं सुंदर असं घर. अपने पास भी इतना पैसा रहेगा, अपन भी ऐसा एक दिन बनेगा गाँव में. देख इथे छोटं धरण आहे पुढे. लहानपणी पोहायला जसं की तुम्ही आता बघू शकता, इथे खाली पोहण्यासाठी एक धरण आहे बघा, बाणेवाडीतलं. आमचे लहानपणीचे मित्र जे व्लॉग बघत असतील, देवराज राडे, ऋतिक बारिंगे, विशाल वेर्णेकर, ते सगळे आम्ही कॉलेजच्या शाळेत असताना, कॉलेज नव्हे 8वी 9वी 7वी 8वी 9वी मध्ये असताना आम्ही इथे पोहायला यायचो. अनिल साळवी, असे बरेच मित्र होते शाळेतले, जे की आम्ही इथे बाणेवाडीत पोहायला यायचो. परत पानवलला सुद्धा जायचो. इथे आल्यावर जणू काय जुने दिवसच आठवायला लागलेत. तुम्ही पाहू शकता सुंदर असं गाव. वरती टायटल वगैरे टाकायचं पण भूपत योग गावांच्या ते सोलापूरला घरी राखी पाहिजे होतं. लॉगर जातात आपण ड्रॉइंग आता करायचं इमर्जन्सी नाही. तुम्ही स्टार्टिंगला द्या, आपण आपल्या ऑप्शन करून दिले आता रोज मागता अर्निंग वाढत नाही पाहिजे. बरोबर. आणि अर्निंग वाढली ना अगरबत्तीचा आणि गावात कुणाला तरी घरात देऊन देतात मटेरियल. तू म्हणायचं तुम्हाला घरात पगार देतो, तुम्ही असं बोलायचं म्हणजे आपण दूध चालू. गावात अशा कोंबड्या असतात, छोटी पिल्लं आहेत त्यांची इथे बघू शकता. मंडेपासून का वायफाय पण आहे. बाणेवाडी, आपण बाणेवाडी झालो. बाणेवाडी जसे काय आपण बघू शकता, आता आपण बाणेवाडीत पोहोचलेलो आहोत.
इथे पत्ता आहे. बाणेवाडीतून बसून फक्त साधारणतः 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावरती पानवल ब्रिज आहे. बाणेवाडीच्या इथून वरती गेलो आपण साधारण 2 किलोमीटरच्या आवारात पोहोचल्यावरती आपण पानवल ब्रिजच्या इथे पोहोचू शकतो. तिकडे जाण्याचा मार्ग म्हणजे पूर्ण डांबरीकरण रस्ता आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. जे रत्नागिरीमध्ये येणारे पर्यटक आहेत तिथे नक्की विजिट करू शकता. पवनी सुरू आहे आंब्याच्या झाडावरती. आता आपण बाणेवाडीतून अर्धा 1 किलोमीटर आल्यावरती हा पानवलचा ब्रिज आलेला आहे. तुम्ही बघू शकता गाडी पार्क करण्यासाठी इथे जागा सुद्धा दिलेली आहे त्यांनी. तुम्ही ते गाडी पार्क करू शकता. आम्ही जरा इथे सावलीत गाडी पार्क करत आहोत. जसं की मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता आम्ही गाडी पार्क केलेली आहे आणि समोरच पानवलचा ब्रिज आहे. इथून स्टार्ट होतो तो. आणि जर तुम्ही 4 व्हीलर वगैरे सुद्धा घेऊन आला तर तुम्ही इथे गाडी इथे पार्क करू शकता. पार्किंगसाठी इथे जागा उपलब्ध आहे. चला आता मित्रांनो जाऊया पानवलला, जो की रत्नागिरीतला सर्वात उंच रेल्वे ब्रिज असून व भारतातला सर्वात दुसरा उंच रेल्वे ब्रिज आहे, जो की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे आणि जो रत्नागिरी सिटीपासून फक्त 4 ते 5 किलोमीटर एवढ्या अंतरावरती आहे. तिथे येऊन नक्कीच तुम्ही भेट देऊ शकता. वरती जाण्यासाठी वाट तुम्हाला आता दाखवतो. नेमका टाकायचा. आता इथे वाघ सुद्धा असतात मित्रांनो, काळजीपूर्वक जावा. आता इथून आपण वरती ब्रिजच्या स्टार्टिंगला जाण्यासाठी इथे पायऱ्या दिलेल्या आहेत. तुम्ही इथे गाडी पार्क केलेली आहे. तिकडून चालत आलात की 2 मिनिटाच्या अंतरावरतीच तुम्हाला इथे थोडंसं पायऱ्याने चढायला लागणार आहे. हे बघा विमल, लोक इथे विमल खाण्यासाठी सुद्धा येतात. तुम्ही बाजूने इकडून रस्त्याने सुद्धा जाऊ शकता. तुम्हाला ब्रिजचे पिलर्स बघायचे असतील तर इथून सुद्धा येऊ शकता. थोडंसं खाली वाकून चालत चालत जाऊन हा शिडीवरून वरती चढायचं आहे. तर मित्रांनो वरती चढल्यावर तुम्हाला दाखवतो. आता मी इथेच पॉज करतो. आणि दुसरी वाट म्हणजे ही जास्त कठीण वाट आहे. दुसरी तुम्हाला एक सोपी वाट दाखवतो. बघा हा तो ब्रिज केवढा उंच आहे बघा. इथून खालून जायला सुद्धा वाट आहे, पण आपण इथून जरा पुढे हा वाटेने न जाता पुढे एक वाट आहे तिथून आपल्याला जायचं आहे. सगळा जंगलचा भाग.
हो. आणि इथून जरा 550 पायऱ्या चढल्याच्या नंतर आपण या ब्रिजच्या स्टार्टिंगला येत आहे. जसे तुम्ही बघू शकता, हाच आहे तो पानवलचा ब्रिज. तर आपण इथून चालूया. मित्रांनो, हा ब्रिजवरती येताना एक सावधगिरी बाळगली पाहिजे. ती म्हणजे इथून कुठच्याही क्षणी ट्रेन वगैरे येऊ शकते. तर तुम्ही ट्रेन येत असते, त्या ट्रेन येता मार्गे आपण लेफ्ट साईडला जे फुटपाथ केलेली आहे त्याच्यावरतीच आपण उभं राहायचं आहे, ज्याच्याने आपण सेफ राहू शकतो. तर काही जण त्या साईडला उभे राहतात. तर जीवाशी खेळ होऊ नये असं जर कोणाला वाटत असेल तर अशा कुठच्याही रेल्वे ब्रिजवरती गेल्यावर जी फुटपाथ केलेली असते त्याच्यावरूनच आपण चालायचे. तुम्ही बघू शकता, आपण आपल्या गाडीची पार्किंग इथे आपण गाडी पार्क केलेली आहे. आणि इथून आपण वरती चढलो आहोत. आणि त्यानंतर तुम्हाला आता ब्रिजची हाईट, आपण ह्या ब्रिजवरती आलो आहोत. त्या ब्रिजचं सौंदर्य आता तुम्हाला थोड्याच वेळात दिसेल. आणि मला माहिती आहे की माझी व्लॉग करताना भरपूर काही काही चुकामुकी होऊ शकतात. तर मला तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगू शकता की माझं नक्की काय चुकतंय. स्पेशली माझे मित्र जे की अशा प्रकारचे व्हिडिओज वगैरे करतात, ज्यांच्याकडून मी इन्स्पायर होऊन किंवा तुम्ही मोटिवेट होऊन असं पण सुद्धा म्हणू शकता की असा व्लॉगिंग करण्याचा निर्णय घेतला. ते म्हणजे माझा मित्र राकेश पाटील. ह्याचंसुद्धा व्लॉगिंगचं चॅनल आहे. ते मी तुम्हाला त्याची चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकीन. तर लवकरच जाऊन त्याच्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. आणि दुसरा माझा मित्र म्हणजे सुशांत रसाळ, बिल्डर, ज्याला माहिती असेल, बॉडी बिल्डर आणि ट्रेडरसुद्धा. त्याचीसुद्धा चॅनलची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकीन. तर त्याच्या चॅनललासुद्धा जाऊन तुम्ही सबस्क्राईब करू शकता. आणि असे बरेच काही अजून काही मित्र आहेत जे व्लॉगिंग वगैरे करतात किंवा यूट्यूबवरती त्यांचे चॅनल्स आहेत. तर त्यांना रत्नागिरीमधले आपले जे स्थायिक लोक आहेत त्यांनीसुद्धा सपोर्ट केला पाहिजे. आणि तसाच सपोर्ट मलासुद्धा भेटेल अशी मी अपेक्षा ठेवतो आहे तुमच्या सगळ्यांकडून. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता किती हाईटवरती हा ब्रिज आहे. हॅलो, काय ग? मी आता कारंजोडे फाटा होते. बोल लवकर काय ते. हां, मला मध्ये हेल्मेट अडक वाटतं रे लांबून ते. मग जसं की तुम्ही बघू शकता, खाली ही वाहणारी नदी आणि नदीच्या वरती हा ब्रिज आहे. आणि ह्या ब्रिजची जर तुम्ही हाईट म्हटलात तर 64 मीटर्स एवढी आहे. 64 मीटर एवढा उंच असा ब्रिज तुम्ही खाली बघू शकता. किती उंचावरती हा ब्रिज बांधलेला आहे. आणि या ब्रिजवरती उभं राहिल्यावर जे दिसणारं सौंदर्य हे जर तुम्ही बघितलं तर डोळ्यामध्ये
आश्चर्यचकित करणारा असा निसर्ग निर्म जर तुम्ही डोळ्याने असा बघितलात, तुम्ही बघू शकता किती निसर्गरम्य असं ठिकाण आहे. आणि 64 मीटर एवढा उंचीचा हा ब्रिज, जो की एका नदीच्या वरती हा ब्रिज आहे. आणि नक्कीच या आणि पानवल ह्या ब्रिजला तुम्ही भेट द्या. तर जसं की बघू शकता हा दगड आता आपण इथून खाली टाकणार आहोत. बघू शकता किती हाईट आहे, 64 मीटर. आणि जसं की तुम्ही बघू शकता हा ब्रिजची हाईट एवढी उंच आहे. हा दगडसुद्धा एवढा हेवी असून तो ट्रॅव्हल करायला किती वेळ काढणार हा बघा. आता आपण हा दगड फेकलेला आहे, आता पडला आहे. तुम्हाला मित्रांनो तो दगड दिसला नसेल, तुम्हाला पाण्यात फेकून दाखवतो. सो तुम्ही बघू शकता आता हा आपण दगड आता इथे खाली फेकणार आहोत. दगड आता फेकलेला आहे. तर तो दगड पोचायलाच 5-6 सेकंद लागते. म्हणजे त्याची हाईट किती असेल याचा तुम्ही अंदाज काढू शकता. तर बास भरपूर भीती वाटत आहे एवढी हाईट बघून. तर आम्ही ह्या व्लॉगची आम्ही इथेच एंड करत आहोत. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आणि नक्कीच तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल अशी मी अपेक्षा धरतो. आणि थँक्यू माझ्या चॅनलला विजिट केल्याबद्दल. आणि सगळ्यांनी प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. बाय बाय. थँक्यू.